तर तलाठी भरतीवरील आता आरोप रोहित पवारांना भोवणार अशी सध्या चर्चा होऊ लागलेली आहे। रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे। तलाठी भरतीसाठी 25 लाख घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि त्याच संदर्भातली आपण बातमी पाहतोय। तलाठी भरतीवरील आरोप रोहित पवारांना भोवणार का अशी शक्यता सध्या दिसते आहे। तुम्हाला विरोधी पक्षाचा तुम्ही कोणाचे नातू आहेत म्हणजे तुम्हाला काही ते लायसन मिळालं नाहीये। पूर्वी आजोबा कधी अशी विधान करायचे, पण मला वाटतं नातवाने जो परंपरा पुढे चालवायची ठरवलेली आहे तुम्ही भान ठेवलं पाहिजे विधान करताना। तुम्ही माझ्याशी बोलता पुरावे द्या, एवढीच माझी अपेक्षा आहे। आम्ही ऑलरेडी आमच्या महसूल विभागाच्या मार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे आणि त्यामुळे जर पुरावे असतील तर पुरावे द्या, नाही तर जी काही उद्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरे जा।